MPSC बूस्टर आपल्या चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे. आपण जर चॅनल नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला येणारे सर्व व्हिडिओ पाहता येतील. तसेच आपल्या चॅनलवरचे सर्व जुने व्हिडिओ, लाईव्हमधील व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. तसेच आपलं टेलिग्राम चॅनल देखील MPSC बूस्टर, ते सुद्धा तुम्ही जॉईन करा, जेणेकरून तुम्हाला स्पर्धा परीक्षेच्या तयारीमध्ये योग्य असं मार्गदर्शन मिळणार आहे. मी सनी चव्हाण, माझी राज्यसेवा 2022मध्ये निवड झाली आहे आणि या व्हिडिओमध्ये आपण MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा जी आहे त्याचा GS2 हा जो विषय आहे त्याच्यामध्ये भाग 2, विशेषतः भाग 2 हा साधारण 100 मार्काला हा भाग 2 आहे. तर त्याच्यामध्ये 100 मार्क आपण कसे कव्हर करायचे किंवा त्याची स्ट्रॅटर्जी काय असायला पाहिजे या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर आता पूर्वपरीक्षा अजून आपली व्हायची आहे, परंतु त्याची डेट निश्चित नाही आहे. तर ज्यांचा पूर्वपरीक्षेचा बऱ्यापैकी अभ्यास झाला आहे त्यांनी थोडासा मुख्यचा अभ्यास केला तरी चालेल, आणि ज्यांचा अजून पूर्वचा अभ्यास बाकी आहे असं वाटतं त्यांनी पूर्ववरती फोकस केलेला चांगला राहील. तर ज्यांना आता मुख्य परीक्षेमध्ये फोकस करायचा आहे, मुख्य परीक्षेमध्ये चांगले मार्क आणायचे, तर त्यांच्यासाठी GS2 हा महत्त्वाचा विषय आहे, जो स्कोरिंग विषय आहे. जे पोस्ट होल्डर आहेत त्या सर्वांना GS2मध्ये 100हून अधिक मार्क असतात. तर तुम्हाला पण चांगल्या मार्काने पोस्ट मिळवायचे असेल तर GS2मध्ये 100हून अधिक मार्क आणणं गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी हा जो GS2चा पार्ट 2 आहे, भाग 2, याच्यातले जे टॉपिक्स आहेत त्यांचं आपण इथे ॲनालिसिस करणार आहे की कुठल्या टॉपिकला किती वेटेज आहे, त्याचा आपल्याला काय बघावं लागेल त्या टॉपिकमध्ये, आणि मार्क कसे आपल्या त्याच्यामध्ये पडणार आहेत. आणि याच्यामध्ये आपण आपल्याला अनेक विद्यार्थ्यांनी विनंती केली की GS2ची पार्ट 2 जो आहे त्याची आपण बॅच घ्यावी, कारण आपल्या ज्या बॅचेस आहेत पूर्वपरीक्षेच्या बॅचेस त्याचा खूप सकारात्मक अनुभव मुलांना आला आहे. त्यामुळे मुख्य परीक्षेसाठी सुद्धा आपला अनेक जण मार्गदर्शन करण्यासाठी विनंती करत आहे. तर त्यांच्यासाठी आपण GS2ची एक बॅच बनवत आहोत. त्याच्यामध्ये आपण काय काय घेणार आहे ते सुद्धा या व्हिडिओमध्ये सांगितलं जाईल. आणि सिलेबस जो आहे तो सिलेबस आता आपण बघून सांगणार आहोत की नेमकं काय या GS2चं आपण करायला पाहिजे, जेणेकरून आपल्याला GS2मध्ये हे खूप चांगले असे मार्क्स मिळणार आहेत. तर थेटपणे आपण आता सिलेबसच बघूया की नेमकं काय हा GS2चा पार्ट 2चा सिलेबस. तर याच्यावरचा जो सिलेबस आहे सगळा हा पार्ट 1चा सिलेबस आपण म्हणूया, जो आपण पूर्वपरीक्षेला करतो. आणि आपली पूर्वपरीक्षेची बॅच जी आहे त्याच्यामध्ये आपण राज्यघटना, भूगोल, इकॉनॉमी हे 3 विषय एका बॅचमध्ये अत्यंत माफक दरामध्ये शिकवले. त्याच्यामध्ये हे सगळं आपण कव्हर केलं आहे. आणि पार्ट 2 जो आहे तो पार्ट 2 म्हणून की हा जिल्हा प्रशासन जो हा पॉईंट आहे तिथून पार्ट 2 सुरू होतो. आपण डिटेलमध्ये बघणार आहे, फक्त तुम्हाला हेडिंग सांगतो आधी की पार्ट 2मध्ये काय काय येतं. जिल्हा प्रशासन, पक्ष आणि हितसंबंधी गट, त्यानंतर निवडणूक प्रक्रिया, प्रसारमाध्यमे, शिक्षण पद्धती, प्रशासनिक कायदा, महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966, त्यानंतर कायदे, काही सुसंबंध कायदे, एकूण 8 कायदे आहेत. याच्यामध्ये पर्यावरण संबंधीचा कायदा, बालकांचा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा कायदा, RTI, त्यानंतर IT ॲक्ट, भ्रष्टाचार प्रतिबंध, अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम, पालक आणि ज्येष्ठ नागरिकांचा देखभाल कायदा, नागरी हक्क संरक्षण अधिनियम 1955, हे 8 कायदे याच्यामध्ये येतात. कायद्यावर साधारणतः 25च्या आसपास क्वेश्चन येऊ शकतात. त्यानंतर हे समाज कल्याण व सामाजिक विधिविधान हा टॉपिक महत्त्वाचा आहे. याच्यावरती 6 क्वेश्चन येतात. आपण डिटेलमध्ये बघूया कशावरती किती क्वेश्चन येतात. वित्तीय प्रशासन, कृषी प्रशासन आणि ग्रामीण अर्थव्यवस्था, सार्वजनिक सेवा, त्यानंतर आहे घटनात्मक आणि वैधानिक संस्था. सार्वजनिक सेवेमध्ये अखिल भारतीय सेवा, राज्यांच्या सेवा, जसं आपण जी राज्यसेवेची तयारी करतो आहे ती, त्यानंतर त्यांचं भरती प्रशिक्षण, ट्रेनिंग संस्था, केंद्रीय सचिवालय, असा हा मोठा टॉपिक आहे. सार्वजनिक सेवा फॅक्च्युअल आहे. घटनात्मक आणि वैधानिक संस्था, लोकप्रशासनातील संकल्पना, दृष्टिकोन आणि सिद्धांत, सार्वजनिक धोरण. तर हे जे मुद्दे आहेत साधारणतः 20व्या पॉईंटपर्यंतचे मुद्दे हे सगळे पार्ट 2मध्ये म्हणजे एकूण साधारण 14 मुद्दे आपण ह्या बॅचमध्ये घेणार आहे. 14 मुद्दे आपण पाहिले तरी आपण 14 नाही घेणार, सॉरी, आपण एक मुद्दा घेणार नाही. मुद्दा क्रमांक 12 जो आहे महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966, तो आपण बॅचमध्ये घेणार नाही, कारण हा खूप इतका वास्ट आहे की आपण तो कव्हर करू शकत नाही. आणि फक्त 4 क्वेश्चन त्याच्यावरती येतात. तर याचे मागच्या वर्षीतले तुम्ही PYQ करून जा, बेसिक काय डेफिनेशन त्या करा आणि तुम्ही पेपरला जा. याच्यावरती या जर मुद्दा क्रमांक 12वरती जर आपण जास्त फोकस देत बसलो तर बाकीचे जे मुद्दे आहेत ते मागे पडतात, बाकीचा अभ्यास आपला होत नाही आणि GS2चा मार्क आपल्याला अपेक्षित मार्क येत नाही. एक महत्त्वाची गोष्ट सांगतो तुम्हाला, मार्क्स येणे आणि न येणे याच्यामध्ये काय फरक आहे.
तर आज मार्केटमध्ये जे अवेलेबल बुक्स आहेत, खूप चांगली पुस्तकं आहेत मार्केटमध्ये, त्याच्याबद्दल कशा नाही आहे. परंतु ती पुस्तके काही जी आहेत ती खूप मोठी पुस्तकं आहेत. त्यांचा एक्झामवरून अभ्यास न केल्यामुळं या पेपरला मार्क येत नाहीत अनेकांना. तर याच्यामध्ये नेमकं कसा अभ्यास केला पाहिजे, त्याचबरोबर कशाचा अभ्यास जास्त नाही केला पाहिजे हे सुद्धा कळणं गरजेचं आहे. ह्या सगळ्या गोष्टी आपण आता डिटेलमध्ये बघूया. तर पहिला जो मुद्दा आहे जिल्हा प्रशासन. जिल्हा प्रशासन जो आहे ना, हा फॅक्च्युअल आहे, खूप फॅक्च्युअल टॉपिक आहे आणि मार्क देणारा टॉपिक आहे. पुस्तकाच्या बाहेरचं काही येत नाही. आणि याचा सोर्स काय असणार तुम्हाला सांगतो. लक्ष्मीकांत भाग 2 हा जिल्हा प्रशासनाचा सोर्स आहे. त्याच्यातलेच क्वेश्चन येतात. चुकून एखादा बाहेरच येईल, परंतु सहसा मागचे पेपर पाहिले तर यातलेच क्वेश्चन येत आहेत. आणि आपण जी बॅच बनवली आहे ती लक्ष्मीकांतचे जे पुस्तक आहेत भाग 1 भाग 2 त्याला रेफर करून किंवा त्यातला कंटेंट घेऊन आणि आयोगाचे मागील वर्षाचे सर्व पेपर याचा सखोल अभ्यास करून आपण ती बॅच आपली बनवली आहे. आणि याच्यामध्ये जिल्हा प्रशासन ज्याच्यामध्ये जिल्हा प्रशासनाचा उगम आणि विकास म्हणजे ब्रिटिशकालीन जिल्हा प्रशासन, त्याच्याबरोबरच मुघलकालीन जिल्हा प्रशासन, त्याच्यावरती सुद्धा क्वेश्चन आलेले आहेत. कोणाला काय म्हटलं जायचं, हे सगळे क्वेश्चन्स ह्या जिल्हा प्रशासनाचा उगम आणि विकास याच्यामध्ये आलेले आहेत. त्यानंतर जिल्हा अधिकारी, आता जे कलेक्टर आहेत जिल्हाधिकारी, त्यांचे अधिकार काय आहेत, त्यांची कार्य काय आहेत, त्यांचे जे महसुली अधिकार आहेत, फौजदारी अधिकार आहेत, ते डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट म्हणून सुद्धा काम करतात. त्यावेळेस त्यांना कुठले अधिकार आहेत, कुठल्या कायद्यांवर ते काम करतात, कुठले कायदे त्यांच्यासाठी आहेत, याच्यावरती क्वेश्चन्स आलेले आहेत. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांची बदलती भूमिका, म्हणजे पंचायत राज संस्था आल्या त्यामुळे काय परिणाम झाला जिल्हाधिकाऱ्यांच्या भूमिकेवरती. उपविभागीय अधिकारी म्हणजे SDM, म्हणजे आपण राज्यसेवा पास होऊन उपजिल्हाधिकारी बनतो तेव्हा आपल्या SDMची पोस्टिंग दिली जाते, ती SDM ही उपविभागीय अधिकारी यांच्याबद्दल क्वेश्चन्स येत आहेत. त्याचे 2 प्रकारचे ऑफिसेस आहेत, तर त्याच्यावरती सुद्धा आपलं लक्ष द्यायला पाहिजे. तहसीलदार आणि तलाठी कार्य व भूमिका. तहसीलदार जे आहेत त्यांना विविध राज्यामध्ये वेगवेगळी नावे आहेत, तर ती नावं पाठ पाहिजे. त्याचबरोबर जिल्हाधिकाऱ्यांना सुद्धा विविध भागामध्ये वेगवेगळी नावं आहेत. जिल्हाधिकारी SDM, तहसीलदारांना वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगळी नावं आहेत, त्याच्यावरती क्वेश्चन्स आलेले आहेत. ते सुद्धा आपण ट्रिक्सने आपल्या बॅचमध्ये पाठ करणार आहोत. तलाठी कार्य आणि भूमिका. तलाठी हा महसूल प्रशासनाचा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. त्याला किंगपिन म्हटलं जातं. तर हे किंगपिन कोणी म्हटलं, अशा प्रकारचा क्वेश्चन आला आहे. किंवा किंगपिन कोणाला म्हणतात, हा सुद्धा क्वेश्चन आलेला आहे. हे सगळ्या गोष्टी लक्ष्मीकांतमध्ये कव्हर होतात. आपल्या बॅचमध्ये सुद्धा आपण हे घेणार आहोत किंवा तुम्ही सुद्धा या गोष्टी व्यवस्थितपणे करा. कायदा व सुव्यवस्था. कायदा व सुव्यवस्थेची यंत्रणा, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक आणि नागरिक. तर कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्हाधिकारी आणि पोलीस SP जे आहेत त्यांच्यावरती काय जबाबदारी असते, याच्यावरती क्वेश्चन्स आलेले आहेत. हे सुद्धा कव्हर होतं. तर हा जिल्हा प्रशासन टॉपिक आता आपण जो पाहिला थोडक्यामध्ये काय करायचं ते, तर हा महत्त्वाचा टॉपिक आहे. 4-5 क्वेश्चन याच्यावरती येत आहेत, येऊ शकतात. तर हा व्यवस्थितपणे करणे गरजेचं आणि खूप फॅक्च्युअल आहे. याला ट्रिक्सनेच डेटा पाठ करावा लागतो. आणि पार्ट 2 असं मार्क्स देणार आहे मी सांगितलं, परंतु चांगली रिव्हिजन लागते, चांगला अभ्यास लागतो, तरच हा मार्क्स देतो. त्यानंतर पुढचा आहे पक्ष आणि हितसंबंधी गट आणि त्याचबरोबर निवडणूक प्रक्रिया. हे 2 टॉपिक आपण एकत्रितपणे बघणार आहोत, कारण हे इंटररिलेटेड आहेत. इलेक्शनमध्ये पक्षच असतात, त्यामुळं हा टॉपिक जो आहे तो इंटररिलेटेड आहे. हा 7 आणि 8 क्रमांकाचा मुद्दा आहे ना, तो 20 क्वेश्चन्सचा मुद्दा आहे. म्हणजे 20 क्वेश्चन्स, याच्यावरती 20 क्वेश्चन्स येतात, लक्षात घ्या. पक्ष आणि हितसंबंधी गट आणि निवडणूक प्रक्रियेच्यावरती अत्यंत फॅक्च्युअल घटक आहे. तर 20 क्वेश्चन येतात. आपण असं म्हणू शकत नाही की 20पैकी 20 मार्क ह्या घटकाला पडतील, कारण याच्यामध्ये 20पैकी साधारणतः आपण म्हणू शकतो की 15 क्वेश्चन जे आहेत ते आपण अभ्यासाच्या जोरावरती सोडवू शकतो. पण 5 क्वेश्चन आहेत ते खूप कठीण असतात, आउट ऑफ बॉक्स असतात. तर मला वाटतं की त्यांच्या फार मागे लागलं नाही पाहिजे, परंतु ह्या 15मध्ये मात्र आपल्याला 15 मार्क्स आले पाहिजेत. आणि याच्यामध्ये आपण डिटेल बघायला गेलं तर पहिला आहे भारतीय पक्ष पद्धतीचे बदलते स्वरूप. म्हणजे एकपक्षीय जो असतो, म्हणजे अनेक वर्ष काँग्रेसचं सरकार होतं, त्यानंतर मिश्र सरकारे आली, त्यानंतर मागच्या 10 वर्षामध्ये भाजपाचं सरकार आलं, नंतर सध्या आता केंद्रामध्ये मिश्र सरकार आलं आहे. हा लेटेस्ट मुद्द्यावर सुद्धा आयोगाने याच्यावरती क्वेश्चन विचारले आहेत. याच्या इतिहासातल्या मुद्द्यावरती सुद्धा क्वेश्चन विचारले आहेत. डिटेलमध्ये हा टॉपिक करावं लागणार आहे. राष्ट्रीय पक्ष आणि प्रादेशिक पक्ष. राष्ट्रीय पक्ष कोणाला म्हणायचं, त्यांचा क्रायटेरिया काय आहे, किती टक्के मतं पाडावी लागतात, किती लोकसभेचे खासदार असावे लागतात, ह्या सर्व गोष्टी याच्यामध्ये येतात. आणि फॅक्च्युअल आहे क्वेश्चन दरवर्षी याच्यावरती विचारले गेले आहेत. राष्ट्रीय पक्ष विविध जे आहेत आपल्या देशामध्ये, काँग्रेस असेल, भाजपा असेल, कम्युनिस्ट पार्टी असेल, यांची विचारप्रणाली काय आहे, त्यांचं संघटन, त्याची रचना कशी आहे, म्हणजे केंद्रीय स्तरावरती त्यांच्या पक्षाची कुठली विंग असते, स्टेट लेवलला कुठली असते, जिल्हा स्तराला कुठली असते. पक्षीय निधी. आता पक्षीय निधीमध्ये लेटेस्ट जो मुद्दा आहे की न्यायालयानं जे गोपनीयता जी होती त्याच्यावरती एक प्रहार केला की तुम्ही
फक्त SBIमध्येच ते निवडणूक रोखे जे आहे ते जमा करायचे, ते कोणाला माहिती मिळणार नाही वगैरे. तर तो जो निर्णय आहे तो याच्या संबंधीचा, तो पक्षीय निधी केवळ करंटच नाही तर आपल्याला थोडा इतिहास पण बघावा लागेल. अनेक अशा निवडणुकीमध्ये सुधारणा सुचवणाऱ्या समित्या होत्या. त्या समित्यांनी सांगितलं की पक्षीय निधी द्या, म्हणजे हे जे पक्ष आहेत ह्यांना निधी दिला पाहिजे, हे जनतेसाठी निवडणूक लढवतात तर ह्यांना फंडिंग केलं पाहिजे असं अनेक समित्यांनी सांगितलं. त्या समितींची नावं काय आहेत, की पक्षीय निधी म्हणजे काय, या गोष्टी आपल्याला बघावं लागतील. निवडणुकीतील कामगिरी हा खूप मोठा टॉपिक आहे. पहिली इलेक्शन 1952ला झाली आणि आता शेवटची इलेक्शन जी आपली झालेली आहे 2024मध्ये, या सर्व इलेक्शनचा महत्त्वाचा डेटा आयोग विचारू शकतो. त्याचबरोबर निवडणुकीतील कामगिरीमध्ये जे राष्ट्रीय पक्ष आहेत त्यांची कामगिरी कशी झाली आहे, की आपल्या राज्यातील पक्ष जे आहेत त्यांची कामगिरी कशी झाली आहे, कोणाला किती जागा मिळाल्या, मतांची टक्केवारी कशी आहे, या सर्व बाबींचे क्वेश्चन्स ह्या पक्षीय ची जी निवडणुकीतली कामगिरी त्याच्यावरती विचारले जातात. सामाजिक आधार म्हणजे कामगारांचा पक्ष कुठला, शेतकऱ्यांसाठी काम करणारा कुठला, याच्यावरती पक्षाचा सामाजिक आधार ठरतो. तर तो मुद्दा याच्यामध्ये कव्हर होतो. महाराष्ट्रातील प्रमुख हितसंबंधी गट जे आहेत त्याच्यामध्ये विविध गट जे आहेत त्याच्यावरती क्वेश्चन होतो. उदाहरणार्थ शेतकरी संघटना राजू शेट्टींचा पक्ष आहे, त्याच्यावरती क्वेश्चन आलेला आहे. तर ते मुद्दे आपल्याला याच्यामध्ये बघावे लागणार आहेत. तर हा पक्ष आणि हितसंबंधी गट आपण पाहिला. आणि तर निवडणूक प्रक्रिया जी आहे याच्यामध्ये निवडणूक प्रक्रियेची ठळक वैशिष्ट्य, प्रौढ मताधिकार, एक सदस्यीय प्रादेशिक मतदारसंघ, राखीव मतदारसंघ, हे जे मुद्दे आहेत ना हे डिटेलमध्ये त्यांनी दिलेले आहेत. की याच्यावरती जे क्वेश्चन जे आहेत ते थेटपणे पडतात, पुस्तकातले पडतात, काही मोजके क्वेश्चनचे बाहेर येऊ शकतात असं पण म्हणतो. त्यामुळे हा मार्क देणारा घटक आहे. प्रौढ मताधिकाराचं कलम कुठलं, त्यानंतर मतदारसंघाची रचना कशी असते, राखीव मतदारसंघ म्हणजे काय, निवडणूक यंत्रणा, निवडणूक आयोग आणि राज्य निवडणूक आयोग याची रचना कशी असते, बाबा जो जिथं मतदान करतो आपण तिथं कुठला ऑफिसर असतो, तो पोलिंग ऑफिसर असतो का रिटर्निंग ऑफिसर असतो, तालुका लेवलचा ऑफिसर कुठला असतो, जिल्ह्याचा ऑफिसर कुठला असतो, राज्याचा ऑफिसर कुठला असतो, हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या जी रचना आहे निवडणूक यंत्रणेची त्याच्यामध्ये येतात. राज्य निवडणूक आयोग जो आहे त्याच्या नेमणूक आधी कोण करतं, त्याला कोण काढू शकतं. त्यानंतर लोकसभा राज्य विधिमंडळासाठीच्या निवडणुकाच्या आपल्याला घेतात लोकसभा आणि राज्य विधिमंडळासाठीच्या, त्याची घटनात्मक तरतूद काय आहे, किंवा लोकसभेमध्ये जे काही निवडणुका झाला त्यांच्यामध्ये जो का आपण इतिहास म्हणू शकतो त्याच्यावर सुद्धा क्वेश्चन विचारू शकतात. कुठल्या निवडणुकीत एखादी महत्त्वाची घडामोड घडली असेल तर त्या गोष्टी याच्यामध्ये विचारता येतात. जसं की कुठल्या निवडणुकीपासून फोटो असणारं मतदारांना कार्ड देण्यात आलं, किंवा निवडणुकीसाठी इलेक्ट्रॉनिक यंत्र कधी वापरली, या टाईपचे क्वेश्चन्स याच्यामध्ये येऊ शकतात. स्थानिक संस्थांच्या निवडणुका म्हणजे पंचायत राज्य आहे आपलं त्यासंबंधीच्या निवडणुका, त्यानंतर खुल्या आणि निष्पक्ष वातावरणात निवडणुका घेण्यामधील समस्या आणि अडचणी, याच्यामध्ये जे आहेत ना विविध जे निवडणुका झाल्यानंतर निवडणूक आयोगाने जे अहवाल दिले होते त्यामध्ये अनेक मुद्दे मांडले होते ते सुद्धा याच्यामध्ये कव्हर होतात. निवडणूकविषयक सुधारणा ह्यासुद्धा त्याच निवडणुकीनंतर जे काही अहवाल आले त्यांनी सुचवल्या होत्या. निवडणूक निधी, निवडणुकीतला खर्च वगैरे, इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र, व्हीव्हीपॅट. एकदा विचारलं की व्हीव्हीपॅटची चिठ्ठी किती सेकंद दिसते, 7 सेकंद दिसते, 8 सेकंद दिसते, ते सुद्धा आपल्याला विचारलं आहे. नंतर जे निवडणूक यंत्र जे आहेत आपण जे EVM म्हणतो त्याच्यावरती एका यंत्रावरती किती उमेदवारांची नावं त्याच्यावरती असतात, या स्वरूपाच्या गोष्टी आयोगाने विचारल्या. तर हा जो निवडणूक प्रक्रिया आणि पक्ष टॉपिक जो आहे ना तो 20 मार्काचा टॉपिक आहे, लक्षात घ्या. म्हणजे वेटेज तुम्हाला समजलं. आणि अभ्यासाची जी दिशा सांगायची झाली तर 20 पैकी साधारणतः 15-16 क्वेश्चन्स येतात, बुक्समधले असतात. खूप फॅक्च्युअल आहे. विविध समित्या, नंतर निवडणुकांचा इतिहास, या सगळ्या गोष्टी, पक्षांची चिन्ह, पक्षांची स्थापना, पक्षांचे प्रमुख नेते, पक्षांची कामगिरी, पक्षाला दर्जा कसा दिला जातो, निवडणूक आयोग, यासारख्या सर्व गोष्टी याच्यामध्ये कव्हर केल्या जातात. खूप वास्ट टॉपिक आहे, परंतु अभ्यास केल्यास मार्क्स मिळतात. आणि महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, हा जो घटक आहे तो तुमच्याकडे काहीतरी ट्रिकच्या स्वरूपात असला पाहिजे तर तुम्हाला मार्क मिळतात, किंवा खूपदा तुम्ही याचं वाचन केलं पाहिजे. आणि हे करत असताना जुने प्रश्न बघायला विसरू नका. पुढचा प्रसारमाध्यमे 5 मार्काचा टॉपिक आहे. प्रसारमाध्यमे जो आहे तो 5 क्वेश्चन्स याच्यावरती येतात. साधारणतः 5मधले 3 क्वेश्चन्स फिक्स मार्क देणारे असतात. 2 क्वेश्चन जे आहेत ते आपण म्हणू की ते वोलाटाईल असतात, म्हणजे सांगता येत नाही. ते 2मध्ये एक असतो की विविध प्रसारमाध्यमांमध्ये काम करणारे जे लोक आहेत ते कुठल्या चॅनलला कोण काम करतं, थोडासा हा क्लिष्ट टाईपचा क्वेश्चन असतो, तो येऊ शकतो. आता याच्या डिटेल बघूया आपण. मुद्रण व इलेक्ट्रॉनिक प्रसारमाध्यमे, धोरण निर्धारणावर त्याचा होणारा परिणाम,
जनमत तयार करणे, लोकजागृती करणे, म्हणजे हे जे प्रसारमाध्यम आहेत त्यांचं काय काम आहे. भारतीय वृत्तपत्र परिषद, प्रेस काउन्सिल ऑफ इंडिया, 100% एक क्वेश्चन असतो. याची रचना काय असते, याच्यात लोकसभेचे किती खासदार असतात, राज्यसभेचे किती खासदार असतात, याचा इतिहास काय आहे, कधी बरखास्त केली, ती सगळ्या गोष्टी आपल्याला बघाव्या लागतील. याचे सध्याचे चेअरमन कोण आहेत हे या प्रेस काउन्सिलमध्ये येतं. जनसंपर्क प्रसार माध्यमांसाठीची आचारसंहिता, याची आचारसंहिता पण असते. ते उल्लंघन केल्यावरती काय शिक्षा आहे, या सगळ्या गोष्टी या आचारसंहितेमध्ये येतात. फेक न्यूज आणि पेड न्यूज. फेक न्यूज म्हणजे काय, त्यासंबंधीचे काही स्टेटमेंटवरती क्वेश्चन आलेले आहेत. मुख्य प्रवाहातील जनसंपर्क प्रसार माध्यमातील महिलांचा सहभाग, वस्तुस्थिती व मानके, म्हणजे मग जे म्हटलं तसं न्यूज चॅनल्सवरती काम करणारे जे अँकर्स आहेत, विशेषतः महिला अँकर, कोण कुठं काम करतं हा क्वेश्चन विचारला जातो. काही तुम्हाला जे काही म्हणजे असे नामांकित अँकर आहेत ते माहिती असतील तेवढेच लक्षात ठेवा, कारण खूप लोक काम करतात, कोणाची नाव आपण पाठ करणार, त्यामुळं हा काही फिक्स मार्क देणारा क्वेश्चन असू शकतो असं मला वाटत नाही. आणि एक लक्षात घ्या, GS2 किंवा कुठलाही विषय असेल, प्रत्येक घटकात मी मार्क मिळवेनच पैकीच्या पैकी हा अट्टहास करायचा नाही. आपल्याला समजा GS2मध्ये 110+ मार्क आणायचे आहेत, तर आपल्याला 150 क्वेश्चन आहेत, तर 150पैकी 150 क्वेश्चन बरोबर आलेच पाहिजे असं नाही आहे. 20-25 तरी चुकले तरी चालतं. त्याच्यामध्ये काही क्वेश्चन्स येतात, त्याच्यामध्ये ह्या कॅटेगरीचा क्वेश्चन आहे जो आता मी तुम्हाला सांगितला. त्यानंतर भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि त्यावर मर्यादा, खूप सोपा क्वेश्चन आहे. घटनेचं कलम 19 जे आहे त्याच्यावरती क्वेश्चन आहे. आयोगाने वारंवार हा क्वेश्चन विचारला आहे की अभिव्यक्तीचं कलम कुठलं, त्याच्यावरती बंधनं काय आहेत. सोपा क्वेश्चन आहे तो. बेसिक अभ्यास केला तरी याचा मार्क आपल्याला 100% मिळतो. सामाजिक माध्यमामुळे निर्माण झालेली नवी आव्हाने, म्हणजे जी सोशल मीडिया आहे त्याची आव्हानं कुठली आहेत, हा एक जनरल टॉपिक आहे. तर जनरली ह्या प्रसारमाध्यमं 5 मार्काचा टॉपिक आहे, लक्षात ठेवा. 3 मार्क अभ्यासावरती फिक्स येतात. त्या 3 मार्कांमध्ये प्रेस काउन्सिल ऑफ इंडिया याच्यावरती एक फिक्स सोपा क्वेश्चन असतो. भाषण अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरती एक सोपा क्वेश्चन असतो. आता पुढचा टॉपिक आहे शिक्षण पद्धती. हा 10 मार्काचा टॉपिक आहे. याच्यामध्ये आपण HRDमध्ये शिक्षण करतो, पण थोडासा हा थोडा वेगळ्या कॅटेगरीचा आहे. यांचा जो टॉपिक आहे इथला HRDमधल्या शिक्षणाचा थोडाफार अभ्यासाला फायदा होतो, परंतु इथलं शिक्षण मात्र आपल्याला वेगळ्या पद्धतीनं स्पेसिफिकपणे करावं लागणार आहे, लक्षात ठेवा. असं नाही की मी HRD शिक्षण केले मग हा टॉपिक इथं करणारच नाही, असं करून इथं चालत नाही. आता शिक्षणामध्ये काय आहे, राज्य धोरण व शिक्षण याविषयीची निर्देशक तत्व, वंचित घटक, त्यानंतर शिक्षणाचे खाजगीकरण, उच्च शिक्षणातील आव्हाने, शिक्षणातील माहिती तंत्रज्ञानाचा वापर, सर्व शिक्षा अभियान, माध्यमिक शिक्षा अभियान. आता याच्यामध्ये आपण जर पाहिलं थेट मार्क देणाऱ्या कुठल्या गोष्टी आहेत, शेवटचे 2 मुद्दे आहेत ना, NMEICT हा जो क्वेश्चन आहे ज्याच्यामध्ये टेक्नॉलॉजीचा वापर करणं, कॉम्प्युटरचा ITचा वापर करणं शिक्षणामध्ये, हे जे मिशन आहे NMEICT हे जे शासनाचं हे जे आहे त्याच्यावरती क्वेश्चन विचारलं जातं. साधारणतः 2009च्या आसपासची सुरुवात झाली होती. 2006 पण संबंधित एक इयर आहे, तर ते आपल्याला डिटेलमध्ये बघावं लागणार आहे. याच्यावरती आयोग फिक्स क्वेश्चन विचारते. ई पाठशाला काय आहे, EPG काय आहे, स्वयं काय आहे, ह्या सर्व गोष्टी याच्यावरती क्वेश्चन आलेले आहेत आणि हे आपल्याला डिटेलमध्ये मुद्दे करावं लागणार आहे. त्याच्यावरती फिक्स क्वेश्चन आहे. सर्व शिक्षा अभियान जे आहे ते कधी सुरू झालं, त्याचं काय उद्देश होतं, माध्यमिक शिक्षा अभियान ते कधी सुरू झालं, याच्यावरती फिक्स क्वेश्चन येतात. त्यानंतर वंचित घटक जो आहे SC ST, अनुसूचित जमाती, मुस्लिम, महिलांचे प्रश्न, याच्यावरती विविध अहवाल येत असतात. त्या अहवालावरती हा क्वेश्चन येत असतो. शिक्षणाचे खाजगीकरण, शिक्षणाची उपलब्धता, गुणवत्ता, दर्जा, सामाजिक न्यायासंबंधीचे मुद्दे, उच्च शिक्षणातील समकालीन आव्हाने, हे जे असे टॉपिक आहेत हा व्हॉलेटाईल टॉपिक म्हणतो. शिक्षणाचे 10 क्वेश्चन, त्यातले 5 ते 6 क्वेश्चन आपण आपल्या अभ्यासाच्या बळावरती सोडवू शकतो. बाकीचे 4 क्वेश्चन किंवा 5 क्वेश्चन हे यातले खूप अवघड असतात. जुने प्रश्न, जे काही ॲप्रोच, त्याच्यावर आपल्याला ते सोडवावे लागतात. मी तुम्हाला इथं अतिशयोक्ती सांगणार नाही की 10 पैकी 10 मार्क तुम्हाला येतील, माझी बॅच करा, असं मी तुम्हाला काही सांगणार नाही. जे रिअल आहे ते तुम्हाला सांगणार की हिच्यामध्ये मार्क येत नाहीत ह्या टॉपिकमध्ये. फार तर 10 पैकी 6 आपण फिक्स बरोबर आणू शकतो. त्यामुळं याला किती एफर्ट घ्यायचे काय ते आपण ठरवायचं आहे. तसा अभ्यास केला तरच आपण चांगले मार्क्स सर्व GSमध्ये आणू शकतो. नाहीतर प्रत्येक मुद्द्याच्या मागं लागलो आपण तर आपल्याला इतर विषयांना वेळ मिळत नाही, आपली रिव्हिजन होत नाही. रिव्हिजन जर नसली तर अभ्यास करून काही उपयोग नसतो. आता पुढचा आहे प्रशासनिक कायदा. हा जो टॉपिक आहे खूप महत्त्वाचा आहे. 6 क्वेश्चन येतात, थेट 6 क्वेश्चन एवढ्या छोट्याशा टॉपिकवर. त्यात खूप सोपा टॉपिक आहे प्रशासनिक कायदा. कायद्याची सत्ता विभाजन. आता कायद्याची राज्य संकल्पना काय आहे त्याच्यावरती विचारतं. ती कोणी आणली, सगळ्यात पहिल्यांदा कोणी आणली, तर ते आपल्याला माहिती आहे. डायसी माहिती आहे आपल्याला, डायसी संबंधी याच्यामध्ये. परंतु डायसीच्या आधीसुद्धा ही संकल्पना ज्यांनी आणली त्यांचं नाव आयोगाने विचारलेलं आहे. सत्ता विभाजनाचं तत्व काय असतं, प्रत्ययुक्त कायदे, प्रशासकीय स्वच्छ निर्णय, प्रशासकीय न्यायाधिकरण. प्रशासकीय न्यायाधिकरण म्हणजे कॅट, मॅट. आजकाल आपण मॅट बऱ्याचदा ऐकतो ना, मॅटमध्ये आमची केस प्रलंबित आहे वगैरे,
त्यामुळं अनेकांची जॉईनिंग होत नाही किंवा अनेकांची परीक्षा निकाल अडकतात. हे मॅट म्हणजे प्रशासकीय न्यायाधिकरण. त्यानंतर नैसर्गिक न्यायाची तत्त्व काय आहेत, नैसर्गिक न्यायाची काही तत्त्व आहेत, त्याच्यावरती वारंवार प्रश्न येतो. सोपे आहेत, आपण ट्रिक्सनी सांगणार आहे, तर ती तुम्हाला आलीच पाहिजेत. दक्षता आयोग कधी स्थापन झाला, त्याची रचना काय असते, काय काम करतं, हे दक्षता आयोगावरती विचारतात. लोकपाल, लोकायुक्त. आता हे लोकपालचे महाराष्ट्राचा लोकायुक्त जे आहे त्याचा एक नवीन कायदा आला आहे, त्याच्यामध्ये काय डिटेल्स आहेत ते आपण बघायला पाहिजे. लोकायुक्त आपला जुना कायदा होता, त्याच्यावरती क्वेश्चन आलेले आहेत. आपले लोकायुक्त कोण आहेत, पहिले कोण होते हे विचारतात. लोकपाल केंद्राचा जो कायदा आहे तो कधी आला, पहिले लोकपाल कोण होते, आता कोण आहेत, लोकपालमध्ये कोणाला शिक्षा आहे, लोकपालच्या मर्यादा काय आहेत, या सगळ्या गोष्टींवरती क्वेश्चन आलेले आहेत आणि क्वेश्चन येत राहतील. लोकसेवकांना संविधानिक संरक्षण, घटनात्मक संरक्षण काय आहे, आपल्याला कोण काढू शकतं, काढताना आपली बाजू आपण कुठं मांडू शकतो किंवा कुठल्या स्टेजला मांडू शकतो, या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये कव्हर होतात. तर प्रशासनिक कायदा 6 क्वेश्चन येतात. थोडासा मोठा टॉपिक आहे, 2 ओळीचा दिसतो, पण तुम्ही पाहिलं असेल की एक वर्डमध्ये ते किती मोठा डेटा असणार आहे. लोकपाल म्हटलं तर लोकपालचे विविध कायदे, सध्या कोण लोकपाल आहे, आधी कोण होता, लोकपालचा इतिहास काय, किती वेळा लोकपाल बिल मांडलं गेलं, अशा अनेक गोष्टी याच्यामध्ये येतात. त्यानंतर पुढचा आहे महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966. हा टॉपिक आपण आपल्या बॅचमध्ये घेणार नाही, तर पण थोडक्यात तुम्हाला सांगतो. व्याख्या, जमिनीचे वर्ग, प्रकार. आता हे जे आहे ह्याच्यावरती एक क्वेश्चन फिक्स असतो. व्याख्या खूप आहे, त्याच्यात खूप व्याख्या आहेत, तर महत्त्वाच्या व्याख्या करा, जुने प्रश्न बघा, त्यानुसार ठरवा. जमिनीचे प्रकार पण खूप आहेत, तर ते पण बघा, जे तुम्हाला सोपे वाटतील तेवढ्या व्याख्याच्या लक्षात ठेवा. जमिनीचा वापर आणि बदलासंबंधीची प्रक्रिया, म्हणजे एक शेती जमीन असते त्याचं NA करतात, नॉन ॲग्रिकल्चर जमीन. मग त्याच्यानंतर आपण त्याच्यावरती बिल्डिंग बांधू शकतो, इतर गोष्टी करू शकतो. त्याची प्रक्रिया काय, त्याचे परवाने कोण देतं, जमीन महसूल निर्धारण, आकारणी व जमाबंदी. जमाबंदी म्हणजे काय, जमीन महसूल कसं निर्धारण करतात, भूमी अभिलेख, अपील, पुनर्निरीक्षण, पुनर्वलोकन. हे जे डिटेल आहेत ना, हे खूप मोठे आहे, त्याचे डिटेल्स. खूप मोठा कायदा आहे हा. त्यामुळे पर्सनली मी तर हा कायदा फार स्ट्रेस देऊन केला नाही, वरवरनं बघून केलं होतं. आणि मागच्या वर्षीचे पेपर्स याचे जे काही क्वेश्चन आले ते पेपरमध्ये तेवढे फक्त मी करून जात होतो, कारण याला अति वेळ देणं हे आपल्याला परवडणार नाही आहे. त्यामुळे तुम्ही ही तशी स्ट्रॅटर्जी ठेवा. आता सगळ्यात मार्क देणारा हा टॉपिक काही सुसंबंध कायदे, पण ह्याच्यामध्ये असं आहे खूप फॅक्च्युअल आहे. प्रत्येक कायद्यात जेवढे व्याख्या आहेत, व्याख्या पाठ पाहिजेत, व्याख्याची कलम, उपकलम सगळं आपल्याला पाठ पाहिजे. तर हे जे कायदे आहेत त्यामध्ये पहिला पर्यावरण संरक्षण अधिनियम कायदा खूप सोपा कायदा आहे, छोटा कायदा, अत्यंत सोपा कायदा. ट्रिक्सनी पाठ पाहिजे फक्त. आपण जी बॅच घेणार आहोत त्याच्यामध्ये इतक्या सोप्या ट्रिक्स असणार आहेत की तुम्ही हे विसरूच शकणार नाही. कारण मी हे का सांगतो, तर आपण कायद्याची बॅच घेतली होती, त्याच्यामध्ये जो मला रिस्पॉन्स आला किंवा मला स्वतःला जो फायदा झाला, तर मी निश्चितपणे सांगू शकतो की आपल्या बॅचमध्ये आपण जे कायद्याचे व्याख्या पाठ करून घेतल्या ट्रिक्सने आणि लॉजिकने ट्रिक्स आहेत. उगाच असा ट्रिक्सचा भडीमार नाही आहे, तिथल्या तिथं बघून आपल्याला गोष्टी समजणार आहेत, अशा ट्रिक्स आपल्या असणार आहेत. त्यानंतर बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिनियम 2009, त्यानंतर माहितीचा अधिकार 2005, माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000. हा खूप मोठा कायदा आहे, IT ॲक्ट. इतका मोठा कायदा आहे की आपण तो जर करत बसलो तर इतरांवर परिणाम होऊ शकतो. तर त्यातला मोजका घटक ज्याच्यावरती मागच्या 8-10 वर्षात क्वेश्चन आले आहेत किंवा येऊ शकतात, असे घटक याद करतो आणि ते एरियाज फिक्स आहेत, त्याच्यावरती क्वेश्चन येतात. 66F दहशतवादाचं कलम आहे, त्याच्यावरती क्वेश्चन येतो. त्यानंतर अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरती काही बंधनं आली होती, काही कोर्ट केसेसमुळे ती निघाली या कायद्यातली, तर त्या कुठल्या, यासारख्या अनेक गोष्टी आहेत या कायद्यामध्ये. आपण थोडक्यात म्हणू शकू की याचा आपण एक एक्झाम ओरिएंटेड अभ्यास केला पाहिजे, म्हणजे मार्क्स पण नाही गेला पाहिजे आणि आपला वेळ पण नाही गेला पाहिजे, एक चांगलं आउटपुट आलं पाहिजे. या सगळ्या गोष्टींची काळजी आपण आपल्या बॅचमध्ये घेतली आहे. भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम हा पण सोपा कायदा आहे, मार्क देणारा कायदा. अनुसूचित जाती जनजाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम 1989, याच्यावरती 2 ते 3 क्वेश्चन फिक्स असतात. हा सुद्धा सोपा कायदा आहे. पालक आणि ज्येष्ठ नागरिकांचे देखभाल कल्याण अधिनियम 2007. आता यातले काही कायदे आहेत ना, कायदा क्रमांक 7 हा जो पालक ज्येष्ठ नागरिकांचा कायदा आणि बालकांचा मोफत सक्ती शिक्षणाचा अधिकार हा जो कायदा आहे, हे 2 कायदे मागच्या 3-4 वर्षात आले आहेत. आधी हे कायदे नव्हते. हे कायदे खूप मोठे आहेत, त्यांच्या व्याख्या, यांचे डिटेल्स खूप मोठे आहेत, थोडेसे किचकट पण म्हणू शकतो, पण ट्रिक्सनी पाठ केल्यास हे मार्क देतात. जरी काही वाटलं ह्या कायद्यांमध्ये तरी कशालाच ऑप्शन सोडू नका, कारण हा खूप मार्क देणारा विषय आहे. तुम्ही जर इथं मागं पडला तर इतर मुलं तुमच्या पुढं जातील, त्यामुळे ह्याला सिरियसली घ्या. त्यानंतर आहे नागरी हक्क संरक्षण अधिनियम 1955. हा पण सोपा कायद्याच्या व्याख्येवरती पण खूपदा क्वेश्चन आलेले आहेत, तर हा पण व्यवस्थितपणे केला पाहिजे. समाज कल्याण व सामाजिक विधिविधान हा जो टॉपिक आहे याच्यावरती 6 क्वेश्चन येतात. हा टॉपिक
महत्त्वाचं आहे. 6 क्वेश्चन येतात. ह्यातला जे काही सब टॉपिक आहेत सगळे आपण करायला पाहिजे. जसं की सामाजिक आर्थिक न्याय निर्देशनासंबंधीच्या घटनात्मक तरतुदी, भारताचं संविधान, मानवाधिकारांतर्गत महिलांचे संरक्षण, कौटुंबिक हिंसाचार अधिनियम म्हणजे हा कौटुंबिक हिंसाचार अधिनियमाचा जो कायदा आहे, तो कायदा आपण नीट केला पाहिजे. आपल्या कायद्याच्या बॅचमध्ये आपण हा डिटेलमध्ये घेतलेला आहे. याची व्याख्या विचारतात, याची कलमं विचारतात, उपकलम विचारतात. भारताचे संविधान व मानवी अधिकार अंतर्गत बालकांचे संरक्षण, मोफत कायदा सहाय्यता व जनहित याचिका. जनहित याचिका जो टॉपिक आहे आपण पूर्ण करतो तोच मुख्याला पण येतो आहे. मोफत कायदा सहाय्यता जो आहे म्हणजे आपण जे नालसा म्हणतो आपण त्या 1987चं, तर त्याच्यावरती पण एक क्वेश्चन इथं फिक्स येऊ शकतो. त्यानंतर पुढचा आहे वित्तीय प्रशासन. हा साधारण 6 मार्कला येणारा टॉपिक आहे. याच्यामध्ये ज्या 3 महत्त्वाच्या समित्या ज्या असतात, लोकलेखा समिती, अंदाज समिती, सार्वजनिक उपक्रम समिती, यांच्यावरती क्वेश्चन असतात. कॅग, आपला जो कॅग असतो कॅगवर क्वेश्चन्स असतात. त्यानंतर अर्थसंकल्प, बजेट जे आहे बजेट कसं तयार करतात, त्याची प्रक्रिया काय आहे, याच्यावरती क्वेश्चन असतो. सार्वजनिक खर्चाचं नियंत्रण, संसद कशाप्रकारे याच्यावर नियंत्रण ठेवते, वित्त मंत्रालय कसं नियंत्रण ठेवतं, याच्यावरती क्वेश्चन्स याच्यामध्ये फिक्स येतात. सोपा टॉपिक आहे, वास्ट टॉपिक आहे, परंतु किचकट टॉपिक आहे. किचकट का, तर याच्यामध्ये फॅक्च्युअल पार्ट खूप आहे. आयोग खूप छोट्या छोट्या गोष्टीमध्ये फसवतो, त्यामुळं ह्याला आपण खूप काळजीपूर्वक केलं पाहिजे. त्यानंतर पुढचा एक कृषी प्रशासन आणि ग्रामीण अर्थव्यवस्था, हरित क्रांती, धवल क्रांती, याच्यावरती एक एक क्वेश्चन फिक्स येतो. ऑपरेशन फ्लड म्हणजे जी धवल क्रांती आहे त्याच्यावरती क्वेश्चन्स येतो. आणि हरित क्रांती जो आता आपण इथे व्यवस्थित केला तर इकॉनॉमिक्स GS4 जो आपला त्याच्यामध्ये सुद्धा याचा फायदा होतो. त्यानंतर सार्वजनिक सेवा, हा खूप महत्त्वाचा टॉपिक आहे, मोठा टॉपिक आहे. खूप खूप फॅक्च्युअल इतक्या फॅक्ट्स आहेत यात की बस आयोग त्या फॅक्ट्समध्ये खूप चुकवतं. इयरमध्ये इतकं चुकवतं की आपण त्याचं खूप तगडी तयारी करायला पाहिजे आणि चांगल्या रिव्हिजन्स पाहिजे, तर हा मार्क देतो. अखिल भारतीय सेवा म्हणजेच ऑल इंडिया सर्व्हिसेस, केंद्रीय सेवा, राज्यसेवा, यांचा संविधानिक दर्जा, कार्य, भरती आणि प्रशिक्षण, भरती आणि प्रशिक्षण करणारी संस्था. जसं आपल्याकडं यशदा आहे, यशदावरती सुद्धा क्वेश्चन्स आलेले आहेत. तसं UPSCची जी काही ट्रेनिंग संस्था आहे त्याच्यावरती सुद्धा म्हणजे जी लाल बहादूर शास्त्री यांच्या नावाने जी अकॅडमी आहे UPSCसाठी, त्याच्यावरती सुद्धा क्वेश्चन्स आलेले आहेत. ती संस्था कधी बनली, त्याचा इतिहास काय, इथं दिलं आहे बघा. प्रशिक्षण संस्था लाल बहादूर शास्त्री प्रशासन अकादमी, सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमी जी हैदराबादला आहे, त्याआधी कुठं होती, त्याच्यामध्ये राष्ट्रीय नाव कधी जोडलं गेलं, त्याला सरदार वल्लभभाई पटेल यांचं नाव कधी दिलं, ह्या सर्व गोष्टी त्यामध्ये विचारतात. किंवा लाल बहादूर शास्त्री जी अकादमी आहे त्याला कधी नाव दिलं गेलं वगैरे. यशवंतराव चव्हाण विकास प्रशिक्षण प्रबोधिनी यशदा हे आपल्या महाराष्ट्रामध्ये पुण्यामध्ये आहे, त्याच्यावरती क्वेश्चन येतात. त्याचं आधी कुठं होतं, नंतर ती कुठं आली, कधी आली. त्यानंतर आहे भारतीय लोकप्रशासन संस्था IIPA, याच्यावरती सुद्धा क्वेश्चन्स फिक्स असतो. यांचे मॅगझिन्स कुठले, याच्यावरती सुद्धा क्वेश्चन्स आला होता. त्यानंतर आहे केंद्रीय सचिवालय, पंतप्रधान कार्यालय म्हणजे PMO असतं आपलं, प्राईम मिनिस्टर ऑफिस PMO, मंत्रिमंडळ सचिव म्हणजे सेक्रेटरी, त्यांचा अधिकार, कार्य, भूमिका. केंद्रीय सचिवालय म्हणजे सेक्रेटरीएट जी असतात त्याची रचना कशी असते, या सर्व गोष्टींचा आपण अभ्यास केला पाहिजे. फिक्स क्वेश्चन, फिक्स मार्क देणारा हा 17 क्रमांकाचा, परंतु खूप मोठा आहे, वास्ट आहे, फॅक्च्युअल आहे, तर ह्याला आपण काळजीपूर्वक पाहिजे. आणि आपल्या बॅचमध्ये आपण हे सगळ्या गोष्टी करून घेतलेल्या आहेत, ट्रिक्सनं गोष्टी सांगितल्या आहेत. त्यानंतर पुढचं आहे घटनात्मक आणि वैधानिक संस्था. याच्यामध्ये निवडणूक आयोग, महाधिवक्ता, हे जे टॉपिक आहेत आपण वर कुठेतरी केलेले असतात. जसं महाधिवक्ता आहे तो आपण आपल्या राज्याचा अभ्यास करताना राज्यपाल, मुख्यमंत्री हे जे आपण टॉपिक करतो तेव्हा महाधिवक्तासुद्धा आपण केलेला असतो. इथं परत एकदा आपल्याला तो बघावा लागणार आहे. लोकपाल आणि लोकायुक्त, इथं बघा वर आपण लोकपाल लोकायुक्त कवर केलेलं आहे. मग आपण सिलेबस पाहत होतो ना तेव्हा लोकपाल आणि लोकायुक्त आपण इथं कवर केलं होतं, तर तोच एक खाली टॉपिक आलेला आहे. तर म्हणजे काही टॉपिक रिपीट आहेत जे आपण स्किपसुद्धा करू शकतो. त्यानंतर लोकप्रशासनातील संकल्पना, दृष्टिकोन, सिद्धांत. आता याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट सांगतो. हा जो टॉपिक आहे ना, हा थोडासा किचकट टॉपिक आहे, फॅक्च्युअल टॉपिक आहे. अनेक अशा लोकांची नावं आहेत जे आपण पहिल्यांदा ऐकतो किंवा विसरतोसुद्धा, परीक्षेमध्ये कन्फ्युजन होतं. पण किती 2 ते 3 क्वेश्चन असे असतात, त्याच्यासाठी खूप आटापिटा करण्याची गरज नाही. याच्यासाठी 2-2, 4-4 पुस्तकं वापरायची गरज नाही. आपण ज्यातनं करतो ते व्यवस्थित करायचं, मागचे 4-5 क्वेश्चन नीट करायचे आणि जे सिलेबसचे मुद्दे आहेत तेवढे आपण करून जायचं. त्यातलं आलं ठीक नाही आलं तरी काही त्याचं टेन्शन घ्यायचं नाही. परंतु ह्याच्यासाठी जर आपण अख्खा वेळ देत बसलो तर GS2चा अभ्यास होत नाही. म्हणजे अनेकांनी ह्या चुका केल्या होत्या म्हणून मी सांगतो हा टॉपिक जो आहे तो लोकप्रशासन संकल्पना वगैरे. तर हा किचकट टॉपिक आहे आणि फसवणारा टॉपिक आहे. आपण कन्फ्यूज होतो एक्झाममध्ये,
पण त्याचा फार लोड घेऊ नका. बेसिक अभ्यास करून जा, POQ बघा आणि मार्क आले नाही तर नाही, परंतु बाकी ठिकाणी मात्र चुकलं नाही पाहिजे. याच्यात पुस्तकातला आलेला प्रश्न चुकला नाही पाहिजे हे लक्षात घ्या. संकल्पना, नवीन सार्वजनिक व्यवस्थापन, नागरी संस्था, विकेंद्रीकरण, प्रगतीकरण, ई-गव्हर्नन्स हे जे मुद्दे दिलेत ना, त्या मुद्द्यावरती प्रत्येक मुद्द्यावरती क्वेश्चन्स येतो. त्यानंतर दृष्टिकोन आहेत 2, वर्तनात्मक दृष्टिकोन आणि व्यवस्था दृष्टिकोन. त्यानंतर आहे नोकरशाही सिद्धांत, मानवी संबंध सिद्धांत. हे कोणाचे सिद्धांत आहेत, कोणी मांडले, काय, हे क्वेश्चन्स फिक्स आलेले आहेत आणि येत राहणार. सार्वजनिक धोरण म्हणजे पब्लिक पॉलिसी. सार्वजनिक धोरण, निर्मिती, अंमलबजावणी, मूल्यांकन, विश्लेषण. म्हणजे कधी कधी त्याच्यावरती स्वतः पण क्वेश्चन विचारला आहे की धोरण जास्त कसं बनतं. म्हणजे सगळ्यात काय शेवटी काय असतं, इम्प्लिमेंटेशन असतं, मग इव्हॅल्युएशन असतं. ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यावरती क्वेश्चन्स आलेला आहे. त्यानंतर सार्वजनिक धोरण आणि जागतिकीकरण, भारतातील सार्वजनिक धोरणाची प्रक्रिया, आपल्या इथं धोरण कसं बनवलं जातं किंवा जी काही धोरणं आहेत, पॉलिसी आहेत, त्यांची इयर्स, हे सुद्धा क्वेश्चन्स ह्या टॉपिकवरती विचारले आहेत. तर आता आपण बऱ्यापैकी डिटेलमध्ये पाहिले कुठले मुद्दे आहेत. त्यामुळे तुमच्या लक्षात आलं असेल की GS2मध्ये जर मार्क द्यायचा असेल आणि तुम्ही पहिल्यांदा मेन्स देत असाल किंवा याच्या आधी मेन्स दिलेत आणि तुमचे मार्क्स येत नाहीत, तुम्हाला मी ज्या गोष्टी सांगितल्या त्या गोष्टींवर भर द्यावा लागेल. आणि तुम्हाला याच्यासाठी आपण एक GS2ची एक बॅच जे आपण चालू करत आहोत त्याची डिटेल तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिसतील किंवा आपले चॅनल MPSC पुष्ट नावाचं चॅनल आहे त्याच्यावरसुद्धा तुम्हाला याचे डिटेल्स मिळतील. तुम्ही आपले चॅनल जॉईन करा आणि बॅच आपली जॉईन करा. याच्यामध्ये आपण एक्झाम ओरिएंटेड दृष्टिकोनातून ट्रिक्सने एक संकल्पना समजावून सांगून आपण या बॅचची तयारी करणार आहोत. याच्यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त मार्क कसे पडतील याच्यावरती भर असणार आहे. आणि बॅचचे जे काही रेकॉर्डिंग आहेत तुम्ही एक्झाम होईपर्यंत कितीही वेळा ऐकू शकता, जेणेकरून जो फॅक्च्युअल डेटा आहे तो तुमच्या लक्षात राहील, परीक्षेला त्याचा तुम्हाला फायदा होईल. तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि तुमच्या मित्रांनासुद्धा हा फॉरवर्ड करा, जेणेकरून त्यांनासुद्धा फायदा होईल. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.